महत्त्वाची बातमी आहे। संभाजीनगर महापालिकेसाठी भाजप सोबत युती करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्याचं कळतंय। काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सगळेच आमदार आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आणि या बैठकीत महापालिका निवडणुकीसाठी युती करून निवडणुकीसाठी तयारी करण्याचे आदेश मिळाले असल्याचं आता समजतंय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी माधव सावरगावे। माधव, मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं होतं आणि त्यानंतर राज्य सरकारनं शेतकऱ्यांना मदत घोषित केली। पण मराठवाड्यात जवळपास 30 ते 40% शेतकऱ्यांचे ई-केवायसी झाले नसल्यामुळं त्यांच्या खात्यात अद्यापर्यंत रक्कम मिळाली नाही आणि ती रक्कम शासनाच्या दारात पडून आहे, बँकेत पडून आहे। अशा स्थितीमध्ये मागच्या काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांकडून सुद्धा मागणी होत होती की ई-केवायसीची ही जी अडचण आहे ती दूर करावी आणि तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात मदत करावी अशी अपेक्षा होती। विशेष म्हणजे दिवाळीपूर्वी ही सगळी मदत शेतकऱ्यांच्या खात्यात पडेल असं राज्य सरकारने सांगितलं होतं। मात्र दिवाळी उलटून 1 महिना झाला तरी त्या शेतकऱ्यांच्या खात्यात ती रक्कम जमा झाली नाही। आता या संदर्भात हिवाळी अधिवेशनात मुद्दा सरकारच्या वतीनं मांडण्यात येतो का किंवा या संदर्भातला कुठला पर्याय सरकार आणि प्रशासन शेतकऱ्यांना देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र शेतकऱ्यांना दिलेली रक्कम त्यांच्या खात्यात धन्यवाद माधव दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर आपण पाहतो एकनाथ शिंदेंनी आदेश दिलेले आहेत, निवडणुकीसाठी युती करून तयारी करण्याचे आदेश मिळाल्याचं कळतंय। या बैठकीत असे आदेश दिल्याचं समजतंय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।